आपल्या बालमंदिराची पूजा आहे आणि त्यानिमित्त रांगोळी काढण्याचं जे काम केलं आहे ते आहे तेजल महादी आणि दुसरी आहे नम्रता महादी आणि सुंदररित्या अशी रांगोळी साकारलेली आहे. धन्यवाद त्यांचा. आता जो चालू आहे तो महिलांचा हळदी कुंकूचा प्रोग्राम चालू आहे. मला असं म्हणायचं की आता आपण थोडंसं थांबूया. माझ्याकडे बोलण्यासाठी खूप विषय आहेत पण आता तुम्ही पण कंटाळा आलो आपण उद्या ठरवू कधीतरी ठरवू आपण आणि बोलू आपण शेती असेल आरोग्याचं किंवा तुमच्या वैयक्तिक तुमच्यासाठी एखादे खेळ घेणं वेगवेगळे त्यामुळे असं होतं की थोडं बरं वाटतं रोजचं आपण राहत करण्यातून थोडंसं बाहेर बरोबर ना. आता आता हे जे करता कार्यक्रम ह्याच्या तुम्ही काय करता बाहेर तुम्हाला जास्त माहिती ज्याच्यातून ज्ञान मिळेल त्याच्यातून तुम्हालाही चांगल्या गोष्टी शिकता येतील अशा पाहिजे की त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच ते बरं वाटतं. कारण बाहेर जाऊन मुद्दामून आपण इतकं प्रशिक्षण घेत नाही. साधारण एक शाळा संपली मॅडमने खूपच चांगलं मार्गदर्शन केलं त्यांच्याबद्दल मी मंडळाच्या वतीने त्यांचे खरंच आभार मानते. आणि तुम्हाला जर खरंच या खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतात आपल्या वाडीतल्या महिलांनी कायचा विचार करावा आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल मार्गदर्शन हवं असेल किंवा कोणतंही काम तुमचं काही करायचं असेल तर मॅडम खरोखरच चांगले आहेत आणि खरोखर त्यांनी 20 वर्ष एवढी सगळ्यांची सेवा केली आहे एवढं सर्व करतायत तर तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊन खरंच तुमची स्वतःची प्रगती करू शकता आणि खरंच सगळं खूप चांगलं आहे त्यांचं. ऐकलं तर खूप छान आहे आणि केलं तरी पण खूप छान आहे. तर खरंच मॅडम तुमचं शतश आभार. थँक्यू. आता हळदी कुंकूला सुरुवात होते. या व्यासपीठावर बसलेल्या सौ सुप्रिया राळे यांचं आता या प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्याला या कार्यक्रमासाठी आलेल्या संचालिका विनय भाटकर यांचं आपल्या महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ राजश्री महादी या त्यांचं श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत करते. आपल्याच मंडळाच्या माहेरवर्षी सौ शैला महादी यांचं स्वागत सौ सुप्रिया राळे या श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचे स्वागत करतील. सौ शारदा महादी यांचं पुष्प आणि श्रीफळ देऊन मानसी महादेव या त्यांचं स्वागत करतील. कृषी विषय आता आपण बघतो की आपण सगळे शेतकरी आहोत. आपण सगळे शेतकरी आहोत. पहिले म्हणजे आपण शेतकरी मग आपण कोण असतो वकील डॉक्टर सगळे नोकरी पण शेतकरी
प्रामाणिकपणाने शेती करा. त्याच्यामुळे बघा आधीच्या वयाची वगैरे अशी जी माणसं आहेत ती कशी तंदुरुस्त आहेत. आता मी एकदम मला बरं वाटलं बघितल्यानंतर. कारण माझ्या सासूबाई असेल, माझी आई असेल, त्यांना बघितलं की अरे बाकी आम्ही काहीच नाही करू शकत आहे. हे तर अजून खंडणीच आहे. हे आमच्या आत्ता कंबर दुखते, पाय दुखते, हात दुखतो, कितीतरी व्याधी. तर त्यांनी चांगलं खाल्लं होतं, शुद्ध खाल्लं होतं, म्हणून ते ठणठणीत आहे. आणि आत्ताचे आपण काय करतो, आपण सगळं रासायनिक खतयुक्त सगळं खातो, फवारण्या सगळ्या केमिकलच्या होत्या आणि ते खाल्ल्यामुळे आपलं आरोग्य बिघडतच आहे. आता तुम्ही बघा पाळीच्या समस्या एवढ्या आहे, एकदम पाळी येत नाही आली तर तिला त्रास होतो, ते सगळे त्रास सुरू होतात. कशामुळे तर आपल्याला जीवनशैली बदलली. आता मोबाईल आले, अँड्रॉइड मोबाईल आले, मुलं आता 24 तास मोबाईल घेऊन आहेत. त्याचाही साईड इफेक्ट आपल्याला होतं, त्यातून ज्ञान मिळतं, पण ते वापरायचं राहतं बाजूला. मुलं मग सकाळी रात्री जागरण करतात, सकाळी झोपून जातात आणि त्याचा तब्येतीवर आपोआपच परिणाम होत जातो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यामुळे कृषी मेळावा सुद्धा म्हणजे कृषी विषयक आता लवकरच आपल्या नाट्यप्रयोगाला सुरुवात होत आहे. लग्नाआधीची गोष्ट पाहायला विसरू नका. लग्नाआधीची गोष्ट. La